नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे ते आपण पाहणार आहोत. खास करून आपल्या राज्यातील नियमित कर्जदार शेतकरी बांधवांसोबतच कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या थकबाकीदार शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक ठाकूर यांनी एक अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे आणि ती माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, त्या अगोदर कर्जमाफी, पीक कर्ज, नुकसान भरपाई, पीक विमा, PM किसान या संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी येत असतात किंवा जे काही अटी शर्ती निकष असतात किंवा ज्या नवीन अपडेट होत असतात तर ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमी आणि वेळोवेळी पाहत असतो. त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर मात्र ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, कारण की आपल्या शेतकरी बांधवांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करून त्याला पुन्हा एकदा सन्मानाने शेती करण्यासाठी आणि पुरेसं बळ देण्यासाठी राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. आणि या योजनेने आता गती घेतली असून गेल्या काही वर्षातील आपल्या नैसर्गिक संकटांच्या मालिकांमुळे आपल्या राज्यातील खचलेल्या शेतकऱ्यांना आणि खास करून चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना जी आहे ती एक संजीवनी ठरणार आहे. मात्र या योजनेचा लाभ थेट बँक खात्यामध्ये मिळवण्यासाठी सरकारने आता आधार प्रमाणीकरण ही अट अनिवार्य केली आहे. आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच कर्जमाफीच्या लाभाचा मार्ग मोकळा होणार असल्याने आपल्या मित्रांनो, सध्या गरमीचा पारा खूप चढला आहे आणि अशातच आपल्याला जर 5 ते 10 हजार रुपयापर्यंतचे टॉप 30 कूलर घ्यायचे असतील तर त्यांची लिंक आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर तुम्ही नक्कीच एकदा चेकआउट करू शकता. जो चंद्रपूर जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकऱ्यांच्या नजरा आता आधार केंद्राकडे लागल्या आहेत. आणि मित्रांनो, या आधार केंद्राकडे लागल्या असल्या तरी आता पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी उचललेलं हे पाऊल आपल्या शेतकऱ्यांसाठी अंतिम टप्प्यातील महत्त्वाची पायरी ठरणार आहे. आणि नेमकं आता आधार प्रमाणीकरण कसं करायचं तर आपल्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन किंवा बँकेत जाऊन आपल्या अंगठ्याचा ठसा देऊन माहितीची खातरजमा करावी आणि माहिती जोडल्यास पोर्टलवर सक्सेस असा संदेश येईल. आणि काही त्रुटी असल्यास आधार सेंटरवर जाऊन दुरुस्ती करून घ्यावी. आणि त्यासोबतच दुसरी एक महत्त्वाची अट म्हणजे की ॲग्रीस्टॉक पोर्टलवर नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांनाच पीक पाहणी, त्यासोबत पीक कर्ज आणि पीक विमा यासारख्या सेवा भविष्यात पेपरलेस पद्धतीने मिळवणे जे आहे तर ते सुलभ होणार आहे. आणि या शेतकऱ्यांना जे आहे तर ते या सुविधा देण्यात येणार आहे. त्यासोबत जे आपलं नमो शेतकरी असतील किंवा PM किसान सन्मान निधी योजना असेल तर या योजनेचे लाभसुद्धा जे आहे तर ते फक्त ॲग्रीस्टॉकवर नोंदणी केलेल्या म्हणजे की फार्मर ID काढलेल्या शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहेत. त्यासोबत आपल्या राज्यातील महायुती सरकारने आपल्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणली आहे. आणि आपल्या थकीत कर्जदारांना कर्जमुक्त करणे आणि आपल्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देणे असा दुहेरी उद्देश जो आहे तो त्या योजनेचा आहे. आणि ही जी योजना आहे तर आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारी ठरणार आहे. आणि केवळ या योजनेसाठी आता अर्ज करून चालणार नसून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला आपले आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. आणि ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे त्यांनीच ही प्रक्रिया. मित्रांनो, सध्या गरमीचा पारा खूप चढला आहे आणि अशातच आपल्याला जर 5 ते 10 हजार रुपयापर्यंतचे टॉप 30 कूलर घ्यायचे असतील तर त्यांची लिंक आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर तुम्ही नक्कीच एकदा चेकआउट करू शकता. प्रक्रिया पूर्ण करता येईल. आणि प्रमाणीकरण न झाल्यास जो कर्जमाफीचा लाभ आहे तर तो लाभ मिळण्यास तांत्रिक अडचणी येऊ शकते. आणि जे आपले थकबाकीदार शेतकरी आहेत तर त्यांचं 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे. आणि जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत तर त्यांना 50,000 रुपयांचं अनुदान मिळणार आहे. आणि यामध्ये आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या जवळपास 78,958 शेतकऱ्यांकडे 813,84 लाख रुपये थकीत आहेत. तर 71,810 नियमित शेतकऱ्यांची माहिती DDRने भरली आहे. आणि कर्जमाफीसाठी महत्त्वाच्या अटी शर्ती निकष जे आहेत ते घालण्यात आले आहेत. प्रत्यक्षात यात GR आला नसला तरी सुद्धा ह्या अटी शर्ती लागू असणार आहेत. आणि ज्यावेळेस GR येईल त्यावेळेस सुद्धा आपल्याला सांगण्यात येणार आहे. तो GR सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांकडे आधार कार्ड अनिवार्य आहे. त्यासोबत एखादा शेतकरी शासकीय कर्मचारी किंवा प्राप्तिकर म्हणजेच की आयकर भरणारे असतील तर हे शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. त्यासोबत आपल्या शेतकरी एका आधार क्रमांकावर केवळ एकदाच आपल्या पती किंवा पत्नीलाच एकालाच लाभ मिळणार आहे. आणि जास्तीत जास्त 2 लाखांच्या कर्ज मर्यादेमध्ये हा लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या काही अटी शर्ती आणि निकषसुद्धा यामध्ये राहणार आहेत. त्यासोबत आधार प्रमाणीकरणाबाबत अद्याप काही आलं नाही, मात्र कर्जदाराबाबत मागितलेल्या नियमित आणि थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती भरण्याचं काम सध्या सुरू आहे अशी माहिती स्वतः आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक JK ठाकूर यांनी दिली आहे. आणि त्यामुळे आपल्या राज्यातील संपूर्ण थकबाकीदार नियमित कर्जदार शेतकऱ्यांसोबतच आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ ही माहिती अपडेट नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.